नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण हुंडा एक सामाजिक समस्या या घटकावर आज आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये हुंडा म्हणजे नेमकं काय, हुंड्याचा नेमका अर्थ काय या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. तर हुंडा हा शब्द आपल्याला नवीन नाही. जवळपास सर्वांनाच हुंडा म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती असेलच. हुंडा पद्धत ही भारतातील एक सामाजिक ज्वलंत समस्या बनलेली आहे. ही समस्या कशा प्रकारची आहे, नेमका ग्रामीण समाजामध्ये किंवा नागरी समाजामध्ये कशा प्रकारची ही समस्या आपल्याला भेडसावत आहेत, या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे किंवा आपण त्या समस्येचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये म्हणजे हुंडा पद्धत म्हणजे नेमकं काय, किंवा हुंड्याची कारणे कोणती, किंवा हुंड्याचे दुष्परिणाम कोणते, किंवा त्याच्यावर उपाययोजना आपल्याला काय करता येऊ शकतात, या सर्व घटकांवर सविस्तरपणे आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची. परंतु या लेक्चरमध्ये आपण हुंडा प्रॉब्लेम हे डॉरी प्रॉब्लेम्स, हुंडा समस्या, नेमकं हुंडा म्हणजे काय याविषयी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मित्र हो, आपल्याला माहीत असेल की कुटुंब संस्था ही कोणत्याही समाजाच्या केंद्रस्थानी असलेली एक सामाजिक संस्था आहे. जेव्हा आपण सामाजिक संस्था म्हणतो तेव्हा सामाजिक संस्थेमध्ये कुटुंब संस्था ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण समाजाचा उदय, स्थिरता, निरंतरता आणि विकासामध्ये कुटुंब संस्थेचे योगदान प्राचीन काळापासून महत्त्वाचे राहिलेले आहे. म्हणजे प्राचीन काळापासून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्राचीन काळापासून कुटुंब संस्था ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणून त्याकडे बघितलं जातं. कारण कुटुंब संस्थेच्या माध्यमातून प्रजनन व त्याचे पालनपोषण हे होत असते. म्हणजे जी नवीन सभासद आहेत ती सभासद देण्याचं काम कुटुंब संस्थेच्या माध्यमातून हे होत असतं. आणि त्यांचं जे काही पालनपोषण आहे, पालनपोषणामध्ये सुद्धा कुटुंब संस्था ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्यानंतर प्रजनन असेल किंवा त्याचबरोबर पालनपोषण असेल किंवा सामाजिकरण असेल. सामाजिकरण ही संकल्पना सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे किंवा ही प्रक्रिया सुद्धा महत्त्वाची आहे. कारण कोणत्याही मनुष्याचं किंवा व्यक्तीचं सामाजिकरण हे सर्वप्रथम जर कुठे होत असेल तर ते कुटुंब संस्थेत होत असतं आणि कुटुंब संस्थेच्या माध्यमातून व्यक्ती हा घडत जात असतो. म्हणून सामाजिकरण ही गरज सुद्धा कुटुंब संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होत असते. त्यानंतर सामाजिक सुरक्षितता असेल. सामाजिक सुरक्षितता आपल्याला जी प्रदान होते किंवा प्राप्त होते ती सर्वप्रथम कुटुंब संस्थेच्या माध्यमातून प्राप्त होत असते. म्हणून यासाठी कुटुंब संस्थेची आवश्यकता निर्विवाद आहेत. म्हणजे हे आपल्याला नाकारून चालणार नाही. मग काळाच्या ओघामध्ये जेव्हा आपण सध्याच्या स्थितीत जर आपण बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल, काळाच्या ओघामध्ये कुटुंबाच्या स्वरूपात काही परिवर्तन झालेली आहेत. मग भारताच्या ग्रामीण समुदायात कुटुंब संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आली आहेत. सामाजिक नियंत्रण असेल, म्हणजे सामाजिक नियंत्रणात सुद्धा कुटुंब संस्थेचे महत्त्व आजही कमी अधिक प्रमाणात अबाधित आहेत. परंतु जसं म्हटलं मी की काळाच्या ओघामध्ये कुटुंबाच्या स्वरूपात काही परिवर्तन झाली आहेत. म्हणजे कशा प्रकारची परिवर्तन झाली आहेत, जसं आपण या ठिकाणी बघू शकतो. न्यूक्लिअर फॅमिली, विभक्त कुटुंब पद्धती आणि संयुक्त कुटुंब पद्धती. म्हणजे संयुक्त ग्रामीण समाजामध्ये आपल्याला संयुक्त कुटुंब पद्धती खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती. परंतु आज त्यामध्ये परिवर्तन होऊन न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती ही निर्माण झाली आहे. आणि आज जवळपास जर आपण बघितलं तर ग्रामीण भाग असेल किंवा नागरी भाग असेल तर विभक्त कुटुंब पद्धती ही आपल्याला पाहायला मिळते. परंतु सांगायचा मुद्दा असा या ठिकाणी की कुटुंब संस्था ही कोणत्याही समाजाच्या केंद्रस्थानी असलेली सामाजिक संस्था आहेत आणि त्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने तिचे प्रजनन असेल किंवा पालनपोषण असेल किंवा सामाजिकरण असेल किंवा सुरक्षितता असेल, यासाठी कुटुंब संस्थेची आवश्यकता निर्वाध आपल्या लक्षात घेता येऊ शकते. त्यानंतर जर आपण बघितलं तर भारतातील
ग्रामीण कुटुंबात स्त्रियांचे स्थान हे अधिक दयनीय झालेले दिसते. विशेषतः परकीय आक्रमणामुळे स्त्रियांना बंदिस्तेची चालना मिळत गेली. स्त्रियांच्या संदर्भामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले. हुंडा पद्धतीचे प्रचलन हे देखील कौटुंबिक हिंसाचारास कारणीभूत ठरलेले आपल्या लक्षात घेता येऊ शकते. जे काही कौटुंबिक हिंसाचार आहे त्या कौटुंबिक हिंसाचारामध्ये स्त्रिया ह्या बळी पडत असतात आणि यामध्ये हुंडा पद्धत हे त्यासाठी एक महत्त्वाचं कारण आपल्या लक्षात घेता येऊ शकतं. या अनुषंगाने जेव्हा आपण ग्रामीण समाजाचा विचार करतो तेव्हा ग्रामीण समाजातील हुंडा समस्येचे विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हुंडा समस्या ही केवळ ग्रामीण समुदायातील समस्या आहे असं नाही, तर संपूर्ण समाजामध्ये म्हणजे त्या ठिकाणी आपण ग्रामीण समाज घेऊ शकतो, नागरी समाज घेऊ शकतो किंवा प्रगत समाजातील प्रगत समाजामध्ये सुद्धा हुंडा समस्या आहेत. म्हणून नागरी समाज, ग्रामीण समाज किंवा प्रगत समाजातील स्त्रियासुद्धा हुंडाबळी या ठरत आलेल्या आहेत. म्हणून त्या अनुषंगाने जी की भारतातील स्त्रियांची स्थिती आहे किंवा स्त्रियांचं स्थान आहे ते आपण पाहतो की आजही दुय्यम स्थान त्यांना दिलं जातं आणि या दुय्यम स्थान दिले जात असल्यामुळे त्यांची जी की बंदिस्तीची चालना आहे ती चालना त्यातून प्राप्त होत जात असते आणि त्यातून मग कौटुंबिक हिंसाचार हे वाढत जातं आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये महिला किंवा स्त्रियां ह्या बळी ठरत असतात. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी म्हणजे कौटुंबिक हिंसाचारास हुंडा हे कारणसुद्धा आपण या ठिकाणी महत्त्वाचं मानू शकतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं की स्त्रिया या हुंडा बळीसुद्धा ठरत आलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हुंडा म्हणजे नेमकं काय किंवा हुंड्याचा नेमका अर्थ काय हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. जवळपास आपल्या सर्वांना माहीत असेल नेमकं हुंडा म्हणजे काय. परंतु या संदर्भामध्ये मॅक्स रेडिन हे असे म्हणतात की विवाहाप्रसंगी वर किंवा वधूला तिच्या आईवडिलांकडून प्राप्त होणारी संपत्ती म्हणजे हुंडा होय. अतिशय सोपी व्याख्या या ठिकाणी मॅक्स रेडिन यांनी या ठिकाणी सांगितले आहे. ते असे म्हणतात की विवाहाप्रसंगी वर किंवा वधूला तिच्या आईवडिलांकडून प्राप्त होणारी जी की संपत्ती असते त्या संपत्ती म्हणजेच या ठिकाणी हुंडा होय. किंवा वेबस्टरच्या शब्दकोशामध्ये हुंड्याची व्याख्या अशी दिली आहे की विवाहाच्या वेळी स्त्री, या ठिकाणी हा शब्द स्त्री हा शब्द थोडासा चुकला आहे. विवाहाच्या वेळी स्त्री आपल्यासोबत जी संपत्ती, मौल्यवान वस्तू आणि वस्तू आणते त्याला हुंडा असे म्हणतात. विवाहाच्या वेळी स्त्री आपल्यासोबत जी संपत्ती, मौल्यवान वस्तू आणते आणि या शब्दाऐवजी आणते हा आपण लक्षात या ठिकाणी घ्यावं. मौल्यवान वस्तू आणते त्यास हुंडा असे म्हणतात. म्हणजे विवाहाप्रसंगी वर असे मुलगा असेल किंवा मुलगी असेल, वर किंवा वधू, वर म्हणजे मुलगा, वधू म्हणजे मुलगी, नवरी मुलगी, नवरा मुलगा, जेव्हा तिच्या आईवडिलांकडून अशा प्रकारची संपत्ती प्राप्त होते किंवा मौल्यवान वस्तू प्राप्त होतात त्यास हुंडा असे या ठिकाणी आपण म्हणतो. म्हणजे आपण पाहतो की विवाहाप्रसंगी वेगवेगळ्या प्रकारे आजची स्थिती जर आपण बघितली तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वधू पित्याकडून, वधू माता पित्याकडून वर माता पित्याला किंवा वरला या नवऱ्या मुलाला वेगवेगळ्या प्रकारे मौल्यवान वस्तू असेल, दागदागिने असतील किंवा रोख रक्कम असेल किंवा मोटरबाईक असेल, कार असेल, अशा प्रकारची जी काही वस्तू दिल्या जातात त्यास आपण काय हुंडा असे म्हणतो. त्यानंतर 1961चा जो काही हुंडा विरोधी कायदा आहे या कायद्याचा जर आपण विचार केला तर या कायद्यातील तरतुदीनुसार सुद्धा आपल्याला हुंड्यामध्ये कोणकोणत्या बाबी त्यांनी समावेश केले हे या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. तर पहिली गोष्ट आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं, वर आणि वधू यांच्यामध्ये विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा आर्थिक सुरक्षेसाठी स्थावर आणि जंगम संपत्तीचे दोन पक्षामध्ये झालेले देवाणघेवाण. म्हणजे वर आणि वधू म्हणजे मुलगा, नवरा मुलगा आणि वधू म्हणजे नवरी मुलगी यांच्यामध्ये विवाह संबंध प्रस्थापित म्हणजे विवाह जेव्हा जुळवला जातो तेव्हा तो प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक सुरक्षेसाठी स्थावर आणि जंगम संपत्तीचे एकमेकांमध्ये जेव्हा देवाणघेवाण केली जाते त्या देवाणघेवाणीला
आपल्याला हुंडा असं म्हणता येऊ शकतं. किंवा अजून त्यांनी सांगितलं की वर आणि वधू पित्यामध्ये झालेली संपत्तीची देवाणघेवाण. आणि तिसरं सांगितलं की केवळ विवाह सोहळ्याच्या प्रसंगी नव्हे तर विवाह सोहळ्याच्या पूर्वी किंवा नंतर दोन्ही पक्षामध्ये झालेली संपत्तीची देवाणघेवाण. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो की विवाह प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती किंवा मौल्यवान वस्तू तर दिली जातात, परंतु विवाह सोहळ्याच्या नंतर सुद्धा बरेच वधू माता पिता किंवा वर माता पिता बोलणी करतात आणि विवाहाच्या नंतर बऱ्याचदा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये संपत्तीचं देवाणघेवाण सुद्धा करत असतात. मग तो जो काही प्रकार आहे त्या प्रकाराला आपण हुंडा असं म्हणू शकतो. म्हणजे फक्त विवाह सोहळ्याच्या प्रसंगी नव्हे तर विवाह सोहळ्याच्या पूर्वी किंवा नंतर दोन्ही पक्षामध्ये झालेली संपत्तीची देवाणघेवाण म्हणजेच या ठिकाणी हुंडा असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. पुन्हा एकदा बघा, 1961चा जो काही हुंडा विरुद्ध कायदा आहे या कायद्यातील तरतुदीनुसार पुढील बाबींचा समावेश हुंड्यामध्ये करण्यात येतो. नंबर 1 सांगितले की वर आणि वधू यांच्यामध्ये विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा आर्थिक सुरक्षेसाठी स्थावर आणि जंगम संपत्तीचे दोन पक्षामध्ये झालेली देवाणघेवाण किंवा त्याचबरोबर वर आणि वधू पित्यामध्ये झालेली संपत्तीची देवाणघेवाण केवळ विवाह सोहळ्याच्या प्रसंगी नव्हे तर विवाह सोहळ्याच्या पूर्वी किंवा नंतर दोन्ही पक्षामध्ये झालेली की जी संपत्तीची देवाणघेवाण आहेत त्याला हुंडा असे म्हणता येऊ शकते. या ठिकाणी या इमेजच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की कार असेल, दागदागिने असेल, वेगवेगळ्या वस्तू असेल, या वस्तू हुंड्याच्या स्वरूपात या दिल्या जात असतात. म्हणून आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की हुंडा ही एक हुंडा म्हणजे नेमकं काय किंवा त्याची व्याख्या काय किंवा त्याचा नेमका अर्थ काय हे या ठिकाणी आपल्या लक्षात घेता येऊ शकतो. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की म्हणजे सुरुवातीच्या काळापासून प्रारंभीच्या काळापासून राजे असेल, महाराजा असेल किंवा सरदार असेल, सरकार असेल, जमीनदार असेल, यासारख्या श्रीमंत वर्ग आणि उच्च जातीचे जे काही समूह आहेत यांच्या पुरते हुंडा पद्धतीचे प्रचलन होते. परंतु वर्तमान काळाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वर्तमान काळामध्ये याचं अनुकरण झालं. अनुकरणामुळे समाजाच्या सर्व स्तरामध्ये कमी अधिक प्रमाणात हुंड्याचे प्रचलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जे हुंडा म्हणजे नेमकं काय किंवा हुंडाचा नेमका अर्थ काय हे या ठिकाणी आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी आपण बरेचसे वर माता पिता बाईक मागतात, कार मागतात, पैसे मागतात, सोने मागतात आणि बरेचसे वधू पिता ही जी काही मागणी आहेत ही मागणी त्या ठिकाणी पुरवित असतात. परंतु हे एक सामाजिक समस्या आहे आणि याच्यातून याला वेगवेगळी कारणे कारणीभूत असतात आणि याचे जे काही दुष्परिणाम आहेत याचे दुष्परिणाम महिलांना किंवा त्या स्त्रियांना किंवा त्या स्त्रियांच्या आईवडिलांना, त्या पूर्ण कुटुंबांना जीवनभर त्याचा त्रास त्या ठिकाणी भोगावा लागतो. बऱ्याचदा त्या ठिकाणी हत्यासुद्धा होते, आत्महत्यासुद्धा केली जाते किंवा बरेच कुटुंब हुंड्यामुळे हे उद्ध्वस्तसुद्धा होतात. म्हणून आपण जर ठरवलं हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही या पद्धतीने जर आपण सर्वांनी समाजातील प्रत्येक घटकांनी जर असा विचार केला तर हुंडा पद्धत ही संपुष्टात त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणून हुंडा म्हणजे नेमकं काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. धन्यवाद.